ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा महाराष्ट्राचा पहिला उपक्रम जो आहे तो साताऱ्यामध्ये सुरू झालेला आहे। साताऱ्यातील पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। आपल्या सोबत ते बोलण्यासाठी आहेत। साहेब, खरं तर अनोखा आणि वेगळा उपक्रम म्हणावा लागेल, काय याविषयी सांगा। माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा उपक्रमाचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे। माझ्या मतदारसंघातल्या 7 ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे। हा उपक्रम असा आहे की बऱ्याचदा आपण पाहतो सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य लोकांना त्यांच्या छोट्या छोट्या कामांसाठी अनेक सरकारी कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागतात, किंवा बऱ्याचदा आम्ही सुद्धा जेव्हा जनता दरबार घेतो तेव्हा अशा लोकांना सरकारी कार्यालयात काम झालं नाही म्हणून आमदारांच्या, मंत्र्यांच्या जनता दरबारमध्ये येऊन त्यांचं गाऱ्हाणं मांडावं लागतं। त्याऐवजी आमच्या पालकमंत्री कार्यालयाचे अधिकृत प्रतिनिधी, आम्ही त्या टीमला आमची ओळखपत्र पालकमंत्री कार्यालयाची दिलेले आहे, ते घेऊन ते घराघरामध्ये जातील। कुणाची अशी कामं असतील, कुणाचे प्रश्न रखडलेले असतील, कुणाचं काम बरेच दिवस झालं नसेल, या सगळ्या गोष्टी समजावून घेतील। अगदी छोटीशी तक्रार जरी कुठली असली त्या व्यक्तीची तर त्याची सुद्धा नोंद घेतील। त्या अधिकारी, कर्मचारी पालकमंत्री कार्यालयातले त्यांच्या स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन जर ते सुटण्यासारखं असेल तर ते लगेच करतील। त्यांच्या अखत्यारीतलं नसेल तर जेव्हा मी जिल्ह्यामध्ये येतो, तालुक्यामध्ये येतो, तेव्हा ते माझ्याकडे संबंधित अशा कामांची यादी सादर करतील। माझ्याकडनं मी वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन ही कामं या ठिकाणी मार्गी लावू। याच्या पाठीमागचा उद्देशच माझा एक आहे की ज्या मतदारांनी आपल्याला आमदार म्हणून निवडून दिलं, मंत्री केलं, त्यांच्यासाठी शेवटी आपली सत्ता राबली पाहिजे। आणि म्हणून पालकमंत्री कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष तयार करून त्या टीमच्या माध्यमातून आम्ही अशा पद्धतीनं लोकांच्या घरात जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी ही योजना आखलेली आहे। साधारणतः यामध्ये किती टीम, कशा पद्धतीची टीम काम करणार आहे, कशा पद्धतीचं काम? याच्यामध्ये आपण एक समन्वयक प्रमुख नेमलेला आहे। त्याच्या हाताखाली 10 ते 12 लोकांची टीम या ठिकाणी आपण तयार केलेली आहे। त्यांचा पहिला राऊंड हा मतदारसंघातली प्राथमिक भौगोलिक सगळी अंदाज परिस्थिती काय आहे तो बघून झालेला आहे। आता प्रत्यक्षात गौरी गणपतीचे दिवस आहेत, एवढे गौरी गणपती झाल्या की त्यांचा दौरा प्रत्येक गावागावामध्ये सुरू होईल। आणि ही सगळी वेल क्वालिफाईड अनुभवी माणसं आहेत आणि मी सुद्धा त्याला 2-3 वेळा माझ्याकडे बैठकी घेऊन मला कसं काम अभिप्रेत आहे हे सुद्धा मी त्याला सांगितलेलं आहे। आणि त्याप्रमाणे आपल्याला लवकरच या कामाचा पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळेल। नक्कीच या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या लोकांच्या समस्या ज्या आहेत, ज्या काही वर्षानुवर्ष असतील किंवा ज्या समस्या उद्भवत आहेत त्या समस्यांचं निरसन करण्याचं काम जे आहे ते या उपक्रमाच्या माध्यमातून होणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलवडे, TV9 मराठी, पाटण। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।